अपरंपार दिसे मूर्ती किती सुंदर जावले गावाच्या वेशीवर न हनुमंताच हाय मंदिर जावले गावाच्या वेशीवर न हनुमंताच हाय मंदिर. मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली आहेत. सर्व खेळाडूंचे सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद देतो. आणि चालू शिवशक्ती नवापाडा ही टीमच्या विरुद्ध जिंकल्याबद्दल त्यांना मी सुद्धा मनापासून धन्यवाद देतोय. धन्यवाद. चला थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. शैलेश गरत गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज झालाय. सलामीची जोडी तरगर संघाकडून अक्षय म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे सिनियर अँड ज्युनियर 2 फलंदाज आज ओपनिंग पेय तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ होता. पुल करण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. बाल बचावला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. तोपर्यंत मात्र एकेरी धावेनं खातं उघडलं जाईल ते तरगर संघाचं. अक्षय म्हात्रे दोनही अक्षय म्हात्रे नेहमीच पाहायला गेलं तर संघासाठी तारणहार ठरलेले आहेत. दोनही दिग्गज फलंदाज आहेत. नेहमीच तरगर संघामध्ये पाहायला गेलं तर मोठा सिंहाचा वाटा या दोनही फलंदाजांचा आजपर्यंत राहिला आहे फलंदाजीमधून. शैलेश गरजचा हा बॉल सोडून दिला होता. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. 1 धाव त्या ठिकाणी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करायचा की नाही करायचा या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र अक्षय होता. परंतु थांबवले दोघांनी. ही एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 3 या आकड्यावर. चला स्पीडअप करत राहा. शैलेश गरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. चिर्ले विरुद्ध तरगर अशी ही मॅच. यस अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानामध्ये केली जाते. शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजाच्या आणि त्याच कारणास्तव तिसरे पंच मैदानामध्ये जाऊन शैली तपासण्याचं काम करतील. पंकज गरत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज शैलेश गरत सज्ज होतोय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑनरावचा फटका. वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4 धाबां करता पहिला चौकार तरगर टीमसाठी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्कोर कार्डवर आतापर्यंत 8 धावा. लॉफ केले बॉलला. जास्त उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्याच्या आबाक्याच्या बाहेर. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 6 धाबां करता हा इथे पहिला षटकार तरगर टीमसाठी. एक अनाउन्समेंट है. MH4342 स्विफ्ट व्हाईट कार आहे. कोणाची असेल तर लवकरात लवकर तिथून हटवायची आहे. चला 4342 कोणाच्या गाडीचा नंबर असेल स्विफ्ट आहे व्हाईट कलरची लगेच तिथून हटवायची आहे.
तिसरा वाईट बॉल पडला या ओव्हरमध्ये. 15 धावा धावफलकावर. फुल टॉस होता यावेळेस मात्र कव्हर्स क्लिअर केलाय आणि बॉलला पाठवलं स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता ज्युनियर अक्षर मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. So no ball call. Ryu successful from batting team. आणि 1+4 अशा 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील तरगर संघासाठी आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल इकडे लेफ्ट केला होता, सोडून दिला होता. पंचांची कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये, त्यामुळे फ्रीडचा बॉल मिस केलाय. तो अक्षय मात्रेनं डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, परंतु षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरले. आतापर्यंत तब्बल 20 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येताना दिसल्यात. हाही चेंडू सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन, 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. 4 वाईट बॉल, 1 नो बॉल. इतक्याला 2 षटकं संपली असती. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर तरगर संघाची धावसंख्या बिनबाद 21 अशी दमदार सुरुवात मात्र करण्यात आले. 11 चेंडू टाकलेत खरं तर गोलंदाज शैलेश करतनं हे षटक पूर्ण करण्यासाठी. हा एक विक्रम असेल या स्पर्धेमधला, 11 चेंडू टाकण्याचा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय चिर्ले संघाकडून अलंकार घरत. एक पारितोषिक येते तरगर संघाचा सिनियर अक्षय मात्रे. याच्यासाठी प्रत्येक षटकाराला मोनिश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पूल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला मात्र बीट केला आणि बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता पहिलाच बॉलवर येतोय अलंकारच्या चौकार. धावसंख्या चौकारानं जाऊन पोहोचेल ती 25 वर. 25 मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना तरगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केल्यास बडॉफ कडे चेंडू जात असताना इकडे एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अक्षय मात्रेनं केला, पण क्विक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ताळमेळ चांगला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. आपण पाहिलं चांगले स्ट्रोक्स निघालेत, खास करून अक्षय मात्रे ज्युनियर ज्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आलेत. परंतु दोघंही विस्फोटक फलंदाज आहेत, विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखले जातात.
अकुटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे शॉर्ट फायनलला बीट केल्याने बॉल लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने, चेंडू सीमा पार, चौकार. बऱ्याच वेळेला अशा थापा मात्र नक्कीच थोड्याशा बढत निर्माण करून देतात, महत्वाच्या ठरतात. पाठीमागे एज लागल्यानंतर बऱ्याच वेळेला मिसटायमिंग झाल्यानंतर जेव्हा मागे बॉल येतो ना, थोडासा टर्न सुद्धा होतो टप्पा पडल्यानंतर, आणि त्याचा अंदाज पाठीमागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना जे फ्लाइंग स्लीपला आहे, शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फाईन लेगला आहेत, त्यांना बिलकुल अंदाज येताना दिसत नाहीये. ओ समोर ड्राईव्ह केला, वाडी शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय. अक्षय मात्रेचा धमाका, बॉल सीमा पार, षटकार. पंचवीस धावांवर खेळतोय अक्षय मात्रे ज्युनियर. काय विस्फोटकता मात्र दाखवले, कमाल बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेस मात्र मिड विकेट रिजन कडे हा चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, संपूर्ण झोकून दिलं होतं बॉल अडवण्यासाठी. इकडे 2 धावा तर जरूर मिळतील तरगर टीमला. सुसाट वेगानं मात्र हा धाव फलक पळतोय सध्याच्या घडीला. तरगर संघ विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम बोथ ओपनर्स. 38 धावा, 38 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. दुसरं षटक सुरू आहे आणि भरभक्कम धावसंख्या मात्र उभारली जाते. फुल टॉस स्ट्रेट टू द लॉंग ऑफ झेल मात्र सोडला, अगदी साइड स्क्रीनच्या समोर आला होता, परंतु एक सोपा झेल मात्र भूमीला दान होत असताना रन मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 39, 39. आवाज दिले जातात खरं तर पॅव्हेलियन मधून, घाई नको, कारण सगळ्यांना माहिती आहे अक्षय मात्रे असला की एखाद दुसरी धाव घेण्यासाठी जातो आणि एखाद्या रनआउट होण्याची शक्यता जास्त असते, आणि हे चित्र बऱ्याच वेळेला खरं तर पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 39 धावा, 39 विदाउट लॉस. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क व चिरले संघाकडून प्रसाद मडवी कंट्रोल करावा लागेल. ही धावसंख्या 39 रन्स. वेग प्रचंड पकडलाय तरगर संघाने या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या डिफेंड केली होती आय थिंक. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. हा येतोय उत्तुंग असा षटकार. आज मात्र वेगळ्याच आक्रमकतेने मैदानामध्ये खेळत असताना ज्युनियर अक्षय मात्रे काय बॅटिंग करतोय. पॉवर हिटिंग, स्वीप केलाय, वाडे शॉट, अप्रतिम फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलं या बॉलला. चेंडू जाईल व्हेरी फ्लॅटेड, जमिनीला समांतर फटका, षटकार. मात्र तरगर संघाचं अर्धशतक धावफलकावर. 51 धावा कंप्लीट होतात. 50 अप. 2.2 ओव्हर्स मध्ये मात्र 51 धावफलकावर. त्यामुळे इकडे हायएस्ट स्कोर आणि हेच चित्र पाहायला मिळेल. हायएस्ट स्कोर अगोदर आपण पाहिलं तर 40 धावा होत्या. नवापाडा संघ जिंकलाय, परंतु या मॅच मध्ये चिरले विरुद्ध तरगर या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालाय. चेंज ऑफ पेस, तोही स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार. आज मात्र प्रत्येक चेंडू सीमा पार धाडण्याचं धाडस दाखवलंय
ते फलंदाज ज्युनियर अक्षय मात्रेनं क्लास बॅटिंग परफॉर्मन्स दिलाय. प्रसाद मडवीला मात्र चांगलाच प्रसाद दिलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, 16 धावा या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात. स्कोर कार्डवर तब्बल 55 धावा घाम गाळावा लागेल या रात्रीमध्ये चिरले संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. हुक केलाय, बॉलला पाठवलंय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावांकरता चौकार आणि या चौकार टीमची टोटल 59 59 या आकड्यावर. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स प्रसाद मडवीला तर चोप मिळालाय. 2 षटकार 2 चौकार 48 धावांवर खेळतोय अक्षय मात्रे. अर्धशतकापासून फक्त 2 धावा दूर असेल हा फलंदाज. सुपर बॅटिंग या स्पर्धेमधलं अर्धशतक पाहायला मिळेल का? इकडे हा चेंडू पाहूया आपण. गेलाय मिडॉनच्या दिशेमध्ये, पहिली धाव वेगानं. दुसऱ्यासाठी नाही प्रयत्न होणार कारण इकडे रिस्क घेऊन फायदा नाहीये. अक्षय मात्रे सुद्धा तेच सांगत असताना, कारण इकडे आता अर्धशतकाची चाहूल लागले. 49 धावांवर तो खेळतोय आणि तरगर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 60 या आकड्यावर. क्लास बॅटिंग केले सलामीवीराने, अक्षरशः चोपले. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. सिनियर अक्षय मात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. मौनिश पाटील यांचे 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल. महागड षटक मात्र ठरले. प्रसादला मात्र चांगलाच प्रसाद मिळालाय तो तरगर संघाच्या सलामीवीरांकडून. 3 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, 2 चौकार पाहायला मिळाले आणि तब्बल आपण पाहिलं तर 27 धावा. महागड षटक मात्र प्रसाद मडवीचा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु या लढतीतील विजेता संघाला बाय मिळेल यावर शिक्कामोर्तब केले या मॅचनं. परंतु एक इनिंग बाकी आहे. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी 4थं षटक घेऊन अर्धशतक कंप्लीट करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तरगरच्या अक्षय मात्रेसाठी. या स्पर्धेमध्ये अर्धशतक कंप्लीट करतोय. सुपर नॉक बॅट उंचावन. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना ज्युनियर अक्षय मात्रे काय अफलातून इनिंग मात्र साकारले आज. जावळे नाईट स्पर्धेमध्ये मात्र चिरले संघाच्या विरोधामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मॅच मध्ये अक्षय मात्रेचा अर्धशतक. आणि त्याचं सुद्धा हे पहिलं अर्धशतक असेल. अडुसष्ट धावा 68 रन्स. आपला बॅटचे अनोखे आविष्कार दाखवलेत आज अक्षय मात्रेनं. रुपेशजी मोहिते साहेब, सुजितजी मोकल साहेब सुद्धा एवढ्या रात्रीमध्ये खरं तर आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहून खुश झाले असतील. इकडे बॉल जास्त उंच गेलाय, पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी, परंतु नाही. आज मात्र प्रत्येक चेंडू कनेक्ट झाला का तू बाहेर गेलाच म्हणून समजा. आणि त्याच आविर्भावामध्ये मात्र केलेली ही फलंदाजी. आणखीन एक षटकार आणि या षटकारांना टीमची टोटल 74 या आकड्यावर. $74 रन्स. कव्हर्स क्लिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पाऊण शतकी मजल मात्र मारली जाते. या स्पर्धेमधला सर्वोत्तम धावसंख्या तरगर संघाच्या धावफलकावर. हायेस्ट स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट 75 रन्स.
कमाल केले आज मात्र सलामीवीरांनी. दोनही अक्षय मात्रे आज मात्र अक्षरशः पेटून उठलेत आणि शिर्ले संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडलेत. ड्राईव्ह केला, एक कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो झालाय, दुसरी रन कंप्लीट होईल. सार काही विपरीत घडत्यात शिर्ले संघाच्या विरोधामध्ये. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 77 धावा धाव फलकावर. या लढतीतील विजेत्या संघाला मात्र बाय मिळेल, परंतु चिर्ले संघाला बाय मिळवायची असेल तर घाम गाळावा लागणार आहे, कारण अजूनही विकेट मिळवलेली नाहीये गोलंदाजांनी. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका स्क्वेअरकडे जात असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाबा. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाईल ती 79 आकड्यावर. मोठं टार्गेट सेट केलंय या रात्रीमध्ये. खरं तर ज्या मैदानावर धावा होत नाहीत हीच तक्रार ऐकायला मिळत होती, त्याच खेळपट्टीवर धावा ठोकल्यात. इकडे थोडंसं मिसटायमिंग झाला होता. बॉल येतोय बॅकवर्ड पॉइंटला, सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र 80 धावा धाव फलकावर. तरगर संघ काय खेळलाय. 4 ओव्हर्स मध्ये 20च्या सरासरीनं या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले, ती 80 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅचचा करूया आपण टॉस. नवापाडा संघाचा संघनायक आणि नितळस संघाचा संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या, कारण या लढतीतील विजेत्या संघाला बाय मिळणार आहे. त्यामुळे टॉस केलं जाईल. जर्मन नवापाडा जर्मन नितळस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 81 धावा चेस करायच्या आहेत, परंतु पाहूया चिर्ले संघ मात्र ह्या 81 धावा करून बाय मिळवणार की तरगर संघ मात्र आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच खेळणार. या आकड्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. जर थोडीशी मरगळ आली असेल, थोडीशी झोप आली असेल, तर ती झोप उडवण्यासाठी मात्र ऐकूया दशरथजी पाटील सरांना. धन्यवाद दीपक पाटील सर, अतिशय दमदार समालोचन. तरगर संघाने ठोकल्यात 80. आता यांना ठोकायचं आहे. कसे ठोका, मागून ठोका, पुढून ठोका, पण ठोका. बघूया कोणाला बाय मिळते का बाई मिळते. हे उत्तर मिळेल काही मिळणार. चला 20.25 टार्गेट असेल तरगर विरुद्ध या ठिकाणी चिर्ले असा हा विद्यमान सामना. अक्षय म्हात्रेने कमाल केली. बघूया पहिल्याच जोडीने जे 80 धावा कुठल्या प्रति षटकामागं म्हणजे 20.25. एक जबरदस्त टार्गेट. अतिशय कठीण जटिल आव्हान, मुश्किल आव्हान या ठिकाणी. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चिर्ले संघ पहिली जोडी मैदानामध्ये तैनात आणि गोलंदाज पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क व पहिला मीडियम पेसर राकेश मोहिते. शिवम मडव्यानी अलंकार घरत पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. कोणाचा बर्थडे मागवा मी बेरचा बॉक्स. राज कपूर राज ठाकूर मला राज कपूर आहे. बरं कोण आले बॉबीवाले. ये यस दमदार फटाक्या म्हणजे आतषबाजी या ठिकाणी जावळ्याच्या मैदानावर.
पहिली जोडी मैदानामध्ये तैनात आणि पहिल्या जोडीचं आगमन या ठिकाणी पहिलं षटक प्रगती पदावर या ठिकाणी राकेश मोहिते. जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे आणि या स्पर्धेमधील ही सर्वोत्तम धाव संख्या. हे नंतर लाव रे, नंतर लाव. चला स्पीडअप प्लीज. जो जिंकेल त्याला मिळेल बाय, म्हणजे तो पुढच्या फेरीत दाखल होईल. राकेश मोहिते आणि हा पहिला चेंडू जाईल या ठिकाणी. नशिबाचा चौकार आणि फलंदाबाद म्हटलं गेला बरं का. कृपया नितलं संघाचं कॅप्टनाने नवाबाडा ना. चल दोन्ही संघाचे कॅप्टन या पी नितलस आणि नवाबाडा NN. चल संघाला बसेल पहिला हादरा, पहिला धक्का. शून्यावर पहिला फलंदाज गारद या ठिकाणी. तरगर संघाचा हा जबरदस्त मारा या ठिकाणी. नाही नको ते तुझे चलो जाय नाही दूध नाही बाजू आणि मिळेल फक्त या ठिकाणी एक धाव. संघाची धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वन फॉर वन. बॉलिंग मार्क तयार आणि नितल्या संघाने बोया चांगला फटका दमदार स्ट्रोक अपर केला. चेंडू त्या डिपिश पॉइंटला. दॅट शुड बी 4 रन्स. जबरदस्त टायमिंग क्लास फटका बॅकपोर्ट चांगला पंच केला या ठिकाणी. संघाची धावसंख्या मुसंडेमध्ये धावसंख्या फैलावली 5 वर 1 बाद 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 81 धावा कुठाच्या आहेत बघूया. नाव देखा न ताव देखा. पैसे द्या तुम्हाला खात असेल तर. आणि हा फलंदाज या ठिकाणी बाजार असं नक्कीच. तर मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या झाली 6 वर. 6 for 1. 81 धावांची गरज. षटक क्रमांक राकेश मोहिते. चिरले विरुद्ध या ठिकाणी तरगर. तरगर संघाने मात्र अतिशय कमालीची बॅटिंग केली. दोन्ही अक्षय मात्रे आज बेमालूमपणे अंधाधुंद फटकेबाजी करत होते. आणि हा यस पुन्हा दमदार टायमिंग अफलातून फटका या ठिकाणी. टोटल स्कोर झाले 12 वर 12. पहिला दमदार सिक्सर. 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि पहिल्या षटकात बॉल बाकी आहेत अजून. लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू अंतिम चेंडू तयार. आणि हा येस आउटसाइड द ऑप्शन पुन्हा या ठिकाणी. धाव संख्या झाली 13 वर. आणि प्रमोद कडू यांचं हे दमदार आयोजन या ठिकाणी. आणि हा येस पुन्हा या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी. यस आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्टात. धाव संख्या 14 वर. टार्गेट तुम्हाला करायचं 20.25. चिरले चिरल्याची कुठे टीम आहे? बी टीम आहे का? काही टेस्ट बेबी आहे.
म्हणजे चिरल्याचा संघ हा पॉवरफुल संघ होता. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज. पहिल्या षटक संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पहिल्या षटकात 1/14 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अमन म्हात्रे जो जिंकेल त्याला मिळेल बाय आणि दुसऱ्या मिळेल बाय बाय. जाऊन झोपा सरळ. हो यस पहिला चेंडू पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. पॉइंट शॉट थर्ड मॅन. तर आमचे प्रणय म्हात्रे या ठिकाणी आणि ह्या शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी हा कोट्टा पैदा होता या ठिकाणी आणि फलंदाज बाद होईल कॉट बिहाइंड आणि संघाला बसेल धक्का क्रमांक दुसरा या ठिकाणी. दुसरा ब्रेक थ्रू. चिरले संघाची दानादान वाताहात. मामा तुम्ही शेंगदाणे विका गोट्या नका बघू. धंदा बंद व्हायची बाली आहे. राहिले फक्त आता 3 तास. फलंदाज तयार. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक या ठिकाणी चेंडू जर पॉइंटला मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/15 अजूनही जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर. तरगर विरुद्ध चिरले असा विद्यमान सामना. प्रतिस्पर्धी संघ अतिशय वाईट स्थितीमध्ये. येस फलंदाज बाद. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. नवीन फलंदाज प्रतीक पाटील. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सर सलग 3 षटकार हॅट्रिक. प्रतीक ठाकूर यांच्याकडून चिरले संघासाठी ऑफर आहे आणि हा चेंडू जाईल या ठिकाणी प्रतीक पाटीलला. ओनली फॉर प्रतीक पाटील. जर सलग 3 षटक मारले तर प्रतीक ठाकूर यांच्याकडून 3000 रुपये कॅश प्राईज. लावताना कमीत कमी 500च्या वरती लावा. नाक्यावरचे लेबरचे मजरे 800 आहे. छक्के लोक पण 100 घेत नाही. बघा नाही तर म्हणतो मी वरती करतो. आता वरती तुम्ही बघा ना सिग्नलवर जाऊ. दिवसानं जायचं मार खाल तिकडं. रात्री नाईटला जायचं. जे कलंबरीचे सिग्नल असतील इकडं सिग्नल आहे बघा इथं शगुनला. बरोबर की नाही. चला षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. यस टोटल स्कोर 12 चेंडोनी. यस 3 चौकार 64 पाहिजे का. 12 मध्ये 64 धावांची गरज. 3 चौकारात. चौकारा काय होत आहे कितीही कुथलात तरी टार्गेट शक्य आहे. 3 चौकार मारले तरी प्रतीक ठाकूर यांच्याकडून रुपये रोख 3000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि हा यस पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चिरलेवाले बर्गर पिझ्झा खाय करतात. पाया मुंडी खा मग कसे शॉर्ट वर शॉर्ट ते पण गुडघे टेकून. शॉर्ट वर शॉर्ट म्हणजे षटकार चौकार.
आणि हा चेंडू म्हणा खोदून काढायचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा खराब चांगलं फिल्डिंग या ठिकाणी फक्त 2 धावा मिळतील टोटल स्कोर इज 19 राहिले अजून 62 धावा 11 चेंडू आणि 62 धावांची गरज चिरले संघ तरी पुन्हा उतरला डबल तरी शक्य नाही फक्त 1 धाव यस 1 से ज्यादा कुछ भी नाही अशाने काय होणार नाही फक्त चौकार षटकार आणले तरच तुम्ही मॅच जिंकू शकता आणि तुम्हाला बाय मिळेल 9 चेंडू आणि 61 धावांची गरज नवसक 54 तरी जिंकणार नाहीत असे बायकोले फटके मारून काय होणार आहे ज्याला तुमच्या धावा तर तुम्हीच मध्ये चिरलेवाले तर या दोन्ही संघाचे कॅप्टन बघूया मोठे टॉस झाले या ठिकाणी नितलस विरुद्ध आणि सुपर 4च्या जे टीम आहेत त्यांना विनंती करतो बाहेर रेडी राहायचं प्लीज 4 दिवशीचे 4 संघ झाले क्वालिफाय त्यांना विनंती असेल प्लीज बी रेडी यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग या ठिकाणी अतिशय चांगले स्ट्रोक्स असे जर पहिले चेंडू मारले असते पहिल्या चेंडूपासून तर नक्कीच झालं असतं कधी 8 चेंडू आणि 54 धावांची गरज बाई वाड्यावर काय झक मारतात बाई इकडे जावल्याला या फक्त मैदानावर उजेड बाजूला काळोख आहे काळोख म्हणजे बाई धडपडली पाहिजे एक तुमच्या सामानाला इजा झाली तर बाईचं सामान शेपरायला पाहिजे तर तुमचा फायदा आहे हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी यस चांगलं कमबॅक बरोबर चेंडू 7 आणि धावा पाहिजे इन मेन 54 म्हणजे या संघाला जवळ अर्धा टप्पा तरी पार होते का नाही शंका आहे तरगर संघाने मात्र कमाल केली बघ्या जबरदस्त धावा उभे केले म्हटले पहिल्याच जोडीनं म्हटले जे अक्षय म्हात्रे दोन्ही वर अक्षय म्हात्रे म्हणजे दोन्ही बंधू होते ज्युनियर अक्षय आणि सिनियर अक्षय तब्बल 80 धाव कुठल्या आणि हा यस अपर करण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू जाईल गुंगारा दिला होल दिला हुलकावणी दिली चेंडू गेला सीमारेषे बाहेर या ठिकाणी 4 धावा मिळतील पण अशा 4ने काय होणार नाही या ठिकाणी कारण टार्गेट फार जबरदस्त कठीण आहे आणि राहिला म्हणते शेवटचा बॉल 4 बॉल आहेत 4 बॉल्स टू गो क्या बात है दमदार स्ट्रोक यस या ठिकाणी अप्रतिम टायमिंग दॅट शुड ग्लोरियस स्ट्रोक्स तुम्हाला विनंती अशी कृपया एकनाथ माळीच्या कवाल लावून आहे का आता ज्या डबल मिनिंगवाले आहेत त्याच्यानंतर आम्ही बोलतो तर नवीन फलंदाज कुणाल घरत बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा प्रगती पदावर आणि हा चेंडू पुन्हा आता खोदून काढला या ठिकाणी चौकार या जाऊ द्या जरा त्यांचा डिपॉझिट जमा व्हायचा जप्त व्हायचा शिर्याचा कुठे
आणि हा येस पुन्हा धावसा आहे आश्रम या ठिकाणी चेंडू राहिले बॉल बाकी अजून लास्ट डिलिव्हरी आणि 42 धावांची गरज अतिशय दारुण पराभव मानहानिकारक चला मॅच इज फिनिश आणि तरगर संघाचा हा जबरदस्त विजय आणि प्रतिस्पर्धी संघ झोपायला तुम्ही लवकर मोकळे झालात आमच्यावर उपकार केले तुम्ही धन्यवाद. येस पुढची